नमस्कार मित्रांनो, जरा हटके स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो फक्त पर्यावरणाशी संबंधित नाही तर दिल्लीच्या श्वासाशी, राजस्थानाच्या पाण्याशी आणि उत्तर भारताच्या भविष्याशी थेट जोडलेला आहे. जगातील सर्वात जुन्या पर्वतरांगापैकी एक असलेली हिमालयापेक्षाही प्राचीन अरवली पर्वतरांग आज एका निर्णयामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. गेल्या काही आठवड्यांपासून राजस्थानमध्ये रस्त्यावर आंदोलने होत आहे. सोशल मीडियावर आक्रोश उमटतोय आणि एकच घोषणा ऐकू येते, अरवली वाचवा. पण प्रश्न असा आहे की अरवली धोक्यात का आली आहे? केंद्र सरकारने अरवली पर्वतरांगाची एक नवीन वैज्ञानिक आणि कायदेशीर व्याख्या मांडली. या व्याख्येनुसार फक्त 100 मीटर किंवा त्याहून अधिक उंचीच्या टेकड्यांनाच अरवली मानलं जाणार आहे. वरकरणी हा निर्णय तांत्रिक वाटतो, पण याचे परिणाम अत्यंत गंभीर असू शकतात. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या अहवालानुसार अरवलीतील 12,081 टेकड्यांपैकी फक्त 1,048 टेकड्या म्हणजे केवळ 8.7% या निकषात बसतात. म्हणजे जवळपास 90% अरवली टेकड्या कायदेशीर संरक्षणाबाहेर जाण्याची भीती आहे. अरवली ही केवळ डोंगर रांग नाही, राजस्थानासाठी ही पर्वतरांग थाळ वाळवंटाला रोखणारी नैसर्गिक भिंत आहे. या टेकड्यांमुळेच राजस्थानातील अनेक भाग आजही पूर्ण वाळवंट झालेला नाही. याच अरवलीतून बनास, लुणी आणि साबरमती सारख्या नद्या उगम पावतात, ज्या पाण्याच्या सुरक्षिततेचा आधार आहे. अरवली पर्वतरांग थार वाळवंटातून येणारी धूळ आणि उष्ण वारे दिल्ली एनसीआर पर्यंत पोहोचण्यापासून मोठ्या प्रमाणात रोखते. म्हणूनच तज्ञ अरवलीला उत्तर भारताचा नैसर्गिक एअर फिल्टर म्हणतात. जर अरवली कमकुवत झाली तर दिल्लीमध्ये प्रदूषण वाढेल, तापमान वाढेल आणि पाण्याची टंचाई आणखीनच गंभीर होईल. अरवली परिसर हा बिबटे, कोल्हे, हरिण, शेकडो पक्षी प्रजाती आणि औषधी वनस्पतींचं घर आहे. 100 मीटरच्या नियमामुळे खालच्या पण पर्यावरण दृष्ट्या जोडलेल्या टेकड्या नष्ट झाल्यास वन्यजीवन कॉरिडॉर तुटतील, अधिवास नष्ट होतील, संपूर्ण पर्यावरण साखळी बिघडेल. राजस्थानमध्ये लोक रस्त्यावर उतरले. सोशल मीडियावरही संतापाचा सूर आहे. आंतरराष्ट्रीय वाळू कलाकार अजय रावत यांनी 100 टन वाळूपासून भव्य वाळू शिल्प उभारून अरवली बचावाचा संदेश दिला. ते म्हणतात ही शांतता कला आहे, पण सरकारपर्यंत पोहोचणारा इशारा आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपला प्रोफाईल फोटो बदलून अरवली बचाव मोहिमेत सहभाग घेतलाय. ते म्हणतात हा फक्त फोटो नाही, हा 100 मीटर पेक्षा कमी उंचीच्या टेकड्यांना अरवली मान्य न करण्याच्या निर्णयाचा निषेध आहे. सोनिया गांधी यांनी या निर्णयाला अरवलीसाठी मृत्यूदंड म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने सविस्तर वैज्ञानिक मॅपिंगचे आदेश दिले आणि तोपर्यंत नवीन खानपट्टी देऊ नयेत असे स्पष्ट निर्देश दिले. मात्र तज्ञांचं म्हणणं आहे की 100 मीटरची अटच सर्वात मोठा धोका आहे. मित्रांनो, हा प्रश्न फक्त टेकड्यांचा नाही, हा प्रश्न आहे आपण विकासाच्या नावाखाली आपली नैसर्गिक ढालच गमावतोय का? जर अरवली नष्ट झाली तर राजस्थान वाळवंट बनेल, दिल्ली गुदमरून जाईल आणि पाणी केवळ आठवण उरेल. तर मित्रांनो, अरवलीच्या या 100 मीटरच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे? हा निर्णय योग्य आहे की धोकादायक? कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा जरा हटके राजकीय आणि पर्यावरणीय स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.